श्रेष्ठ कुल आराध्य देवताभ्यो नमः प्रार्थनां समर्पयामि नमस्करोमि हातामध्ये पाणी घ्या आज आपण इथे विश्वकल्याणार्थ महालक्ष्मी यागाची सुरुवात केली आहे आता आपण. तर या यागाच्या अंगभूत आता सुरुवातीला देवतेला विडा वगैरे ठेवून कुलदेवतेंना सद्गुरूंना वगैरे विडा ठेवून आपण कार्याला सुरुवात केली. त्यानंतर सर्वप्रथम आपण हे कार्य कशासाठी करतो आहोत याचा एक संकल्प केला. संकल्प म्हणजे सम्यक कल्पना. देवाची भाषा संस्कृत आहे. या संस्कृत भाषेमध्ये देवाला आपल्याला या कर्मामधनं काय अपेक्षित आहे ते देवाला सांगणे याला म्हणायचं संकल्प. संकल्प केला की आपण जे काही 1 कोटी सर्व भक्तांनी मिळून श्री सूक्त आवर्तन केलेलं आहे त्याचं आपण हवन करतो आहोत असा आपण संकल्प केला. संकल्प केल्यानंतर सर्वप्रथम गणपतीचं पूजन केलं. सगळ्या जोड्यांकडनं पुण्याहा वाचन केलं. महाराजांकडनं आपण पुण्याहा वाचन केलं. पुण्याहा वाचन म्हणजे पुण्य म्हणजे चांगला, आह म्हणजे दिवस. चांगला दिवस आहे हे ब्राह्मणांकडून वदवून घेणे याला म्हणायचं पुण्याहा वाचन. पुण्याहा वाचन झाल्यानंतर आपण मातृका पूजन केलं. मातृका पूजनामध्ये 27 देवता असतात. त्या 27 देवतेंमध्ये 16वी देवता आपली कुलदेवता असते. या कुलदेवतेचं पूजन आपण तिथे केलं. मातृका पूजन झाल्यानंतर आपण महाराजांकडनं फक्त नांदी श्राद्ध केलं. नांदी श्राद्ध म्हणजे मांगलिक आपल्या पूर्वजांची चांगल्या कामासाठी आठवण करणे याला म्हणायचं नांदी. नांदी म्हणजे उत्तम चांगलं याची आठवण करणे आणि त्यांच्या प्रीत्यर्थ ब्राह्मण भोजन होईल अशी दक्षिणा सोडणे याला म्हणायचं नांदी श्राद्ध. ते आपण नांदी श्राद्ध केलं. त्यानंतर या कर्माचे जे मुख्य गुरुजी आहेत विजय कुलकर्णी यांना आपण महाराजांद्वारे आचार्य वृणी केली. म्हणजे या कर्माची पूर्ण अथॉरिटी हे कर्म जे काही आहे ते महाराजांनी सांगितलं की आम्हाला पूर्ण व्यवस्थितरित्या करून द्या. या पद्धतीने महाराजांनी ऋत्विक वर्णन आणि आचार्य वर्णन केलेलं आहे. गणपते गणेशस्वामाहुर्विप्रासवङ्गवीनां न ऋते तत्क्रियते किञ्चनारे महामर्कम्माघवञ्चित्रमर्चाः महागणपतये नमः मन्त्राक्षतां समर्पयामि नमस्करोमि आसादित पुरतस्थापित समानाय स्वाहा ध्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यं समर्पया मध्यमाने समर्पयामि पुनर्नैवेद्यं स्वाहाय स्वाहा पानाय स्वाहा ध्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा उत्तराभूषणं समर्पयामि नमस्कारं समर्पयामि मुखप्रस्थानं समर्पयामि गुरोद्वर्तनार्थे गन्धं समर्पयामि अरंधरे प्रोगा एकपत्य पर्यन्तां ऋषे छन्दां साचार्य वेदादेवा इत्याच प्रियतां ब्रह्मच ब्राह्मणाच प्रियतां श्री सरस्वत्यो प्रियतां या
पुनरागमनाय देव जय आद्य शक्ती श्री आद्य शक्ती सर्वांगे आरती देवाची आरती तुझ गुरु मूर्ती जय देव परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज की जय मच्छिंद्रनाथ महाराज की जय गोरक्षनाथ महाराज की जय आद्य शक्ति माता की जय परम पूज्य सद्गुरु जी रामचंद्र स्वामी महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ रामचंद्र स्वामी महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ विष्णु पत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं स्वर्णहस्तसजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः तामावः जातवेदो लक्ष्मीम् अनवगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं कामश्वं पुरुषाणाम् अश्वपूर्वा प्रथमत्यां तस्मात् प्रबोधिनीं श्रियं देवीं उपहे श्रीर्मा देवीं जताम् आसोस्मितां हिरण्यकाकानां नागां ज्वलन्तीं कृतां तर्पयन्तीं तद्भिस्तां पद्मवर्णां तां योगदेवेश्वरं चन्द्रां प्रभासां यशसारथलक्ष्मीं श्रियं लोके देवदुष्टां परायां तां पद्मिनीं शरणं प्रपद्ये श्रीमेव शतां पावने आदित्यवर्णे तपसोनातो वनस्पतिसमवृक्षोदभिवा अस्य कलानि वसनान्तु मायान्तरायस्य भाग्यलक्ष्मी उभयकुमारदेव सदा कीर्तिश्रवणासः कालभूतो सुराष्ट्रस्मि कीर्तिवृद्धिं हरातु मे शुद्धिपासां पदाञ्चेष्टां तदक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिं समृद्धिं च सर्वाणि कृतमे नमः कण्ठद्वारां दुरादर्शां नित्यपुष्पां करीषिणीम् ईश्वरे सर्वभूतानां काम्योपदेशिण्यं मनसा काममाकुतिं वाचः सत्यं श्रीमहि पशूनां रूपवन्नस्य मयि श्रीश्रेतां यशः कर्दमेयं प्रजाभूता मयि सम्भवकर्दमं श्रियं वासे मे कुले मातरं पद्ममालिने आवह सजन्तु स्निग्धानि चिकितवसमेवे निजदेवीं मातरं श्रियं वासे मे कुले आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं
चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महाव आद्रां यत्कर्णीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महाव कामावः जातवेदो लक्ष्मीं कर्मधारिणीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावोदस्य स्नानलिङ्गेयं पुरुषान् शुचिः प्रयतो भूत्वा जुयाताजमन्तः सूक्तं पञ्चदशं च श्रीरामः सततं पद्माने पद्मगुरु पद्माक्षी पद्मसम्भवे तन्मे वदसि पद्माक्षीरेण सौख्यं लभाम्यहम् पद्माने पद्मवि पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मधरायताक्षि विश्वप्रिये विश्वमनोनुकूले पद्माद पद्मं मयि सन्निधस्व सरोजहस्ते धवलधरांशुगन्धमाय शोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञेत्री भुवनभूति करिप्रसीद मह्यम् अश्वधारी गोदारी धनधारी महाधने धनं मे विशदां देवी सर्वकामांश देहि मे पुत्रपौत्रं धनं धान्यम् अस्ति स्वादी गवेर्णं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनम् अग्नि धनं वायु धनं सूर्यो धनमसु धनमिन्द्रो बृहस्पतिर्वर्णो धनमस्तु मे श्रीवर्चस्वायुष्यमारोग्यमानिधाशोकमानं न हीयते पशु बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ऋणरोगादिदारिद्र्यपापस्तमुक्तः भयशोकमनस्तापानश्यन्तु मम सर्वदा ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् अध्यापन घ्या, एक दोन घ्या. हा असं लांब पूर्वी जसं ओढायचे ना, पूर्वी ताक घुसळायचे बघा, हा तसं अग्निमीळे पुरोहित ओढा. अग्निमीळे पुरोहित यज्ञस्य देवमृद्विदां होतारवृत्तधातामाम् अग्निः पूर्वेभिररिभिरीड्यो नूतनैरुता सदेवा एह वक्षति अग्निनारैमण्डवत्तोटवेदिवे यदसं वीरवत्तमाम् अग्ने यज्ञमदभरं विट्मदः परिभूरसे स देवेशो गच्छति अग्निर्होता कविक्रतुः देवो देवेभिरागमत यदङ्गदारुरे त्वमग्नेः भद्रं करिष्यसि तवेत्तत्सत्यमङ्गिरः उपत्वाग्ने दिवे दिवे दोषावस्रधिया वयं नमो भरन्त एमासि राजन्तमध्वराणां गोपामृतस्य देवीं वर्धमानौ स्वेदमे सनः पितेव सूनवेग्ने सूपायनो भव स च स्वानस्वस्तये सग्रह महालक्ष्मी यागांगभूतं होम कर्तुं संडिलादि सकलं कर्म करिष्यामि होम संडिलम् अद्भि प्रोक्ष पंचगव्येन प्रोक्ष हा पंचगव्येन प्रोक्ष प्रादक्षिण्येन प्रोक्ष
नॅपकिन आहे याच्यावर खाली करायला भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु श्री रामचंद्र स्वामी महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। श्रीकांत स्मरण वेदो लक्ष्मी बलभगामिने यस्याभिरण्यं प्रभो गंगावो दास्यो स्वाहा निन्नेयं पुरदाहं स्वाहा। ओम हिरण्यवर्णां हरिणीं कुन्दरद्रां सदाग्रण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः स्वाहा। ओम तां महावर्यादवेदो लक्ष्मीं बलभगामिनीं यस्याभिरण्यं विन्देयं गावश्वं पुरुषाणं स्वाहा। ओम विश्वपूर्वार्थमध्यावस्तिनां प्रबोधिनीं देवी भूमये श्रीर्वाणीं स्वाहा। ओम तां सोत्पदामरणं प्राकारां मात्रां ज्वलन्तीं तृप्तां निर्मयन्तीं सर्वेषां मधुवर्णान्तां नमस्कार. श्री सूक्त 1 कोटी आवर्तन याची संकल्पपूर्ती आणि पूर्णाहुतीचा हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. याच्यामध्ये पुण्यवाचनापासून म्हणजे गणपती पूजनापासून पुण्यवाचनापासून हा कार्यक्रम आज सुरू झालेला आहे. याच्यामध्ये इथे समोर नवग्रहांची स्थापना आहे, सर्वतोभद्र मंडल, ब्रह्मादी मंडल, महालक्ष्मीची स्थापना इथे केलेली आहे. पलीकडे 64 योगिनी या ठिकाणी ईशान्य कलश अशी ही सगळी स्थापना केलेली आहे. सद्गुरू महाराजांच्या आज्ञेने हे सगळं विधीचा संकल्प आपण सोडलेला आहे. आणि मुख्यतः या यज्ञाची देवी ही श्री लक्ष्मी असल्यामुळे श्री सूक्ताचे आपण आवर्तन इथे केलेले आहेत. त्या आवर्तनाची सांगता म्हणून ते जे आपण कुंड मांडलेलं आहे याच्यामध्ये हे जे कुंड वेगळ्या प्रकारचं जे दिसते आपल्याला हे योनी कुंड आहे. कारण यज्ञाची मुख्य देवता ही लक्ष्मी असल्यामुळे, स्त्री देवता असल्यामुळे हे योनी कुंडावरती आपण श्री सूक्ताचं हवन करीत आहोत. याच्यामध्ये आपण अष्टद्रव्यांनी हवन करीत आहोत. याच्यामध्ये तूप आहे, कमळगट्ट्याची बीज आहे, परत पळसाची फुलं आहेत, काळे तीळ आहेत, पायस म्हणजे खीर आहे जी देवीला आवडते ती, समिधा आहेत. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समिधा म्हणजे पलाश पुष्प आहे, पळस आहे, आंबा आहे, औदुंबर आहे, अर्क आहे, रुई आहे, या सगळ्यांचं आपण हवन आहे. आणि हे जे आहे हे पळसाची फुलं आहे, त्याला पलाश पुष्प असं म्हणतात, त्यांचं हवन आहे. गुगुळाचं हवन आहे. ह्या सगळ्याचं हवन आज आपण श्री सूक्तांनी करीत आहोत. आणि याची पूर्णाहुतीनंतर पूर्णाहुती 12 वाजता याची पूर्णाहुती होईल. विठ्ठल 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 विठ्ठला मायबा अनेक भक्तजन या ठिकाणी आले आणि हे पाहिल्यानंतर मनाला मोठा उद्विग्नता आली की हे जर अशा पद्धतीनं चालत राहिलं तर हे लोक अध्यात्म करणार कधी, परमार्थ करणार कधी, आणि जीवनाचा जो उद्देश आहे तो प्राप्त कधी करणार. आणि सद्गुरूंना प्रार्थना केल्यानंतर त्यांनी सांगितलं की 1 कोटी श्रीसूक्तांचा संकल्प तुम्ही करा आणि तो पूर्ण करा. 12 ऑगस्ट 2023ला हा महाराजांच्याकडून मिळालेला संकल्प आहे. आणि 16 ऑगस्टला ज्या वेळेला महाआरती झाली त्या महाआरतीच्या
मध्ये हा संकल्प सर्व शिष्यगणांना देण्यात आलेला होता आणि त्यापासून शिष्यगण, भक्तगण आणि तुम्ही सर्वजण या कार्यक्रमामध्ये, उपक्रमामध्ये सहभागी झालात आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की सद्गुरूंनी हा 1 कोटीचा संकल्प दिलेला होता, परंतु आपल्याकडून साधारणतः 4.5 कोटीपेक्षा जास्त श्रीसुक्ताचा संकल्प पूर्ण झालेला आहे आणि हे सर्व श्रेय जे आहे ते तुमचं आहे. हा संपूर्ण पुण्यार्थ तुम्हाला आजच्या दिवशी प्राप्त व्हावा या उद्देशाने आम्ही सुरुवातीला ठरवलं होतं की हा पूर्णाहुतीचा कार्यक्रम आपण वसंतगडला विद्यापीठावरती घ्यावा, परंतु नंतर विचार केल्यानंतर आपल्या काही शिष्यमंडळीशी चर्चा केल्यानंतर असं जाणवलं की जे काही श्रीसूक्त करणारे जे लोक आहेत, जास्तीत जास्त लोक जे आहेत ते ह्या पुण्यामध्ये आहेत आणि या सर्वांना लाभ व्हावा याच उद्देशानं हा कार्यक्रम आपण पुण्यामध्ये घेतलेला आहे. तर आजच्या दिवशी या ठिकाणी वैदिक ब्राह्मण, या ठिकाणी पुरोहित सकाळपासून हा कार्यक्रम संपन्न करण्यामध्ये मग्न होते. आपले काही शिष्यमंडळी त्याच्यामध्ये आहेत. गेला महिनाभर जवळजवळ या कार्यक्रमाची तयारी चालू आहे आणि आता ही पूर्णाहुतीची वेळ अगदी जवळ आलेली आहे. श्रीसूक्ताचा पाठसुद्धा तुम्ही या ठिकाणी बसून केलेला आहात, हा सुद्धा संकल्पामध्ये त्या ॲड झालेला आहे आणि असा महत्पुण्यार्थ आजच्या दिवशी तुम्हाला सर्वार्थानं प्राप्त झालेला आहे आणि याचीच पूर्णाहुती आपण आता करणार आहोत. आपण 12 वाजता या कार्यक्रमाची पूर्णाहुती करणार आहोत. त्यावेळी आपण सर्वजण बाहेरच्या उत्सव मंडपामध्ये जमायचं आहे. यज्ञाच्या भोवती सर्वांनी उभं राहून ह्या पूर्णाहुतीचा आनंद सगळ्यांनी घ्यायचा आहे आणि प्रत्येक जण या ठिकाणी उपस्थित असणारा जो आहे त्या प्रत्येकाला समेधा आहुती करण्याचा या ठिकाणी मान देण्यात येणार आहे. त्याला त्याचा लाभ होणार आहे. जो काय पुण्यार्थ हा पूर्ण अंशानं तुम्हाला प्राप्त होईल यात कसलाही संशय नाही आहे. तर सद्गुरूंना मी यासाठी प्रार्थना केली की हे सगळे जे होते ते त्यांना सगळ्यांना याची माहिती आहे आणि पुण्यार्थ किती मोठा आहे याची कल्पना आहे आणि हा सर्व पुण्यार्थ त्यांच्या पदरामध्ये तुम्ही घाला अशा उद्देशानं प्रार्थना केली आणि आजच्या दिवशी हा संकल्प आपला पूर्ण होत आहे आणि यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुमचं अभिनंदन आणि खरोखर धन्यवाद प्रगट करतो. कोणताही नित्यनेम चालवायचं म्हटलं की फार अवघड असतं आणि सातत्य त्याच्यामध्ये फार आवश्यक आहे. सातत्य नसेल तर कोणतीही गोष्ट पूर्णत्वाला जात नाही आहे. सलग 1 वर्ष पूर्णत्वानं प्रत्येक दिवशी संकल्प करणारे आपण सगळ्यांना सांगितलं तुम्ही 21 आवर्तनं करा, पण असा एक शिष्य या ठिकाणी आहे की जो 21 अधिक 1 म्हणजे 22 आवर्तनं रोज करत आलेला आहे. त्याचं नाव आहे निलेश गुधाडेव त्याचं नाव आहे. तर याचा सत्कार आपण या ठिकाणी हा माझं बोलणं झाल्यानंतर करणारच आहोत. परंतु या मुलानं या ठिकाणी साधारणतः 36,000 आवर्तनं पूर्ण केली आहेत 1 वर्षामध्ये. याच्यानंतर दुसरा नंबर लागतो तो सौभाग्यवती सुनीता कुलकर्णी. त्यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये श्रीसूक्ताची आवर्तनं केलेली आहेत आणि श्रीसूक्ताचे काय फायदे असतात मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगणार आहे. पहिला सगळ्यात मोठा फायदा काय असेल तर हे श्रीसूक्त आपण ज्यावेळी म्हणतो त्या शब्दांमुळे आपली वाचा सिद्धी होत असते, वाचा शुद्ध होते आणि या पठणामुळं वाचा सिद्धी प्राप्त होते. तुम्हा सर्वांना वाचा सिद्धी प्राप्त झालेली आहे. आता तुम्ही ज्या गोष्टी मनापासून बोलाल, कोणाला शब्द द्याल त्या सत्य होऊ शकतात. त्यामुळं एक मोठा नियम तुमच्यासाठी मी सांगत आहे की सहसा विदधित न क्रियाम असं जर सांगितलेलं आहे की कोणतीही गोष्ट क्रिया करायची असेल तर विचार केल्याशिवाय करू नये. तसं बोलणं सुद्धा जे आहे आपलं हे विचार केल्याशिवाय बोलू नये. कारण शब्द हे जे आहे हे खम ब्रह्म आहे, ते परमसत्य आहे आणि ते शस्त्रासारखं कार्य करत असतं. आपण म्हणतो ना की माणसाचं बोलणं जे आहे काही लोकांचं तिखट बोलणं असतं, अगदी हृदयावरती घाव पडतात त्यांच्या बोलण्याचे. काही लोकांचे शब्द इतके सुंदर असतात की मनावरती अगदी फुलं पडतात असं वाटत असतं. तर आपल्या जिभेवरती साखर आणि डोक्यावरती बर्फ राहिला पाहिजे असं या ठिकाणी मी तुम्हाला
आत्ताच थांबून ठेवतो, कारण तुम्हाला असं जाणवेल की आता महाराजांनी आपल्याला सांगितले आपल्या वाच्यसिद्धी प्राप्त झालेली आहे, आता पहिल्यांदा सुनांच्याकडेच बघतो म्हणून. असं काही करू नका. कारण काय आहे की हा पुण्यार्थ याच्यातून क्षय होत असतो. म्हणून आपलं प्रत्येक बोलणं जे आहे हे विचार करून आणि खऱ्या अर्थानं आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच बोलावं, त्याच्यापेक्षा जास्त बोलू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आपण सर्वांनी एखादा एक चित्रपट पाहिला असेल, काय शुभ बोलणाऱ्या है ना, तर ते शब्द फक्त शुभ बोलचं लक्षात ठेवा, बाकीचं सोडून द्या. शुभ बोल एवढंच करायचं. कोणतीही गोष्ट अशुभ बोलू नका, कारण याच्यामुळं काय होतं की आपला पुण्यक्षय होत असतो. आपण दिलेल्या वचनामुळे, हे वचन असतं ज्यावेळी आपण बोलतो की तुझं कार्य होईल, तुझं कार्य होणार नाही, असं जे बोलत असतो याच्यामुळं काय होतं, तुमचा पुण्यार्थ क्षय होत असतो. तर यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर वाचेवरती पहिल्यांदा आपल्या काय केलं पाहिजे, थोडंसं बंधन ठेवलं पाहिजे. हे श्री सूक्त जे आहे हे ऋग्वेदातल्या 5व्या मंडलामध्ये आहे. आणि समुद्र मंथन ज्यावेळेस झालं, ते समुद्र मंथनाच्या वेळेला आनंद, चिखलित, कर्दम आणि श्रीद हे 4 ऋषी त्या ठिकाणी होते. त्या 4 ऋषींना ही लक्ष्मी म्हणजे आदिशक्ती जशी भावली तशी त्यांनी काय केल्या, ऋचा तयार केल्या. आणि त्या ऋचा त्यांनी वेगवेगळ्या क्रमामध्ये या श्रीसूक्तामध्ये बसवलेल्या आहेत. हे 16 ऋचांचं श्रीसूक्त जे आहे हे असं म्हणतात की अतिशय पॉवरफुल आहे. हे का पॉवरफुल आहे, कारण हे म्हटल्यानंतर आपली अंतर्गत चेतना जी आहे ती जागृत होत असते. जे लोक भयानं ग्रस्त असतील, कोणाच्या दबावाखाली असतील, ज्यांना विविध त्रास असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हे त्रिविध ताप हे ह्या श्रीसूक्ताच्या पठणामुळं काय होतात, नाहीसे होतात, दूर होतात. एवढं महात्म्य याचं मोठं आहे. त्यामुळं हे जे श्रीसूक्त पठण आहे हे अगदी आबालवृद्धांनी केलं पाहिजे, म्हणजे लहान मुलांनासुद्धा केलं पाहिजे आणि मोठ्या माणसांनी वयाचा विचार न करता केलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी विशेषतः या ठिकाणी मला सांगणं आहे की त्यांनी हे जाणीवेनं व्रत केलं पाहिजे. म्हणजे काय होईल की त्यांना त्यांच्या विद्यार्जनामध्ये सुद्धा विशेष प्रगती होईल. एक उत्तम नागरिक म्हणून या देशाची सेवा करण्यासाठी ते काय करतील, या ठिकाणी बाहेर पडतील. ज्यांना देशाभिमान आहे, ज्यांना या मातृभूमीबद्दल अभिमान आहे, अशी पिढी पुढची जन्माला येणं फार गरजेचं आहे. स्त्रिया हे शक्तीचं प्रतीक आहे. त्या अबला कधीच नव्हत्या आणि नाहीत, परंतु आचरण माणसानं काय केलं आहे, बदलल्यामुळं त्याचं सामर्थ्य त्याला कळालेलं नाही आहे. प्रत्येकामध्ये सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य जागृत व्हायला पाहिजे. ते जागृत कशामुळे होऊ शकतं, तर या श्रीसूक्त पठणामुळे जागृत होऊ शकतं. तर प्रत्येक घरामध्ये ती मुलगी असो, गृहिणी असो, वृद्ध स्त्री असो किंवा मुलगा असो आणि कमवणारा पुरुष असो, या सर्वांनी हे श्रीसूक्ताचं पठण, जसे आपण रामरक्षा म्हणतो, भीमरूपी म्हणतो, हनुमान चालिसा म्हणत असतो, त्याचबरोबर हे श्रीसूक्ताचं पठणसुद्धा रोजच्या रोज त्यांच्या घरी व्हावं. याच्यामुळं काय होईल, ते या प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी हे पठण चालू असतं त्या ठिकाणी वातावरणामध्ये त्या लहरी पसरतात आणि तिथलं वातावरण जे आहे चैतन्यमय घडत असतं. आणि असं चैतन्यमय झालेलं वातावरण जे आहे त्याच्यामुळं तुमच्या घरातील निगेटिव्ह एनर्जी पूर्ण दूर जातात. काही ठिकाणी ग्रहदोष असतील, ते ग्रहदोषसुद्धा याच्यामुळे नष्ट होतील. खूप लोकांच्या मनामध्ये आहे की हे श्रीसूक्त म्हणताना काही चूक झाली आमच्याकडून, तर त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील. तर असं काहीही घडणार नाही, हे मी तुम्हाला या ठिकाणी पुनश्च अभिवचन देतो. कारण हे श्रीसूक्ताचं व्रत जे आहे हे सद्गुरूंच्या आशीर्वचनातून प्राप्त झालेलं आहे. सुरुवातीला आपण ज्यावेळेस सद्गुरूंचं आवाहन करतो, महाराजांचा मंत्र जो आहे, ओम नमो श्री रामचंद्राय भवताप विमोचनाय परब्रह्म रूपाय च भास्करात्मजाय नमो नमः, हा जो मंत्र आहे, हा मंत्र तुम्ही जर एक जपमाळ घेतली किंवा एक वेळ जरी याचं उच्चारण केलं आणि नंतर श्रीसूक्ताची आवर्तनं केली आणि शेवटी ओम सर्वमंगल मांगल्य हा जो मंत्र आहे देवीचा, तो मंत्र घेतला, तर ते त्याचं आवर्तन जे आहे ते पूर्ण होईल. याच्यात म्हणण्यामध्ये जरी काही चूक झाली तरीसुद्धा ती चूक जी आहे ती क्षम्य होईल आणि त्याचा पुण्यार्थ मात्र त्याला प्राप्त होईल. त्यामुळे सर्वांनी श्रीसूक्त आपापल्या घरी करावं. अलीकडेच आपण
ऑनलाईन श्रीसूक्तसुद्धा पठण सुरू केलेलं आहे. मध्यंतरी 2 मंगळवार फक्त आपल्याला घेता आलं नव्हतं, ते काही अडचणी होत्या त्यावेळेला, परंतु भविष्यामध्ये आपण हा उपक्रम चांगल्या प्रमाणामध्ये घेणार आहोत. आणि श्रीसूक्त, ह्या श्रीसूक्ताने आपण प्रत्येक ऋचावरती त्याचं ध्यान घेणार आहोत. हा एक उपक्रम आपण करणार आहोत. मग तो उपक्रम हॉलमध्ये पण होईल, शिवाय ऑनलाईनसुद्धा घेतला जाईल. म्हणजे लोकांचं ऑनलाईन मेडिटेशनसुद्धा होईल. तर याच्यातून खऱ्या अर्थानं ऊर्जा जागृती होईल. आणि मुख्य उद्देश जो आहे की ह्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावं, त्यासाठी हे श्रीसूक्ताचं पठण, त्याच्यावरती ध्यान होणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे आपली आंतरिक चेतना जी आहे ही जागृत होईल. आता हे श्रीसूक्त आपण करत असतो, हे कोणत्या देवीचं करतो आपल्याला असा प्रश्न पडत असेल. ह्या श्री म्हणजे हे लक्ष्मी आहे, हे अष्टलक्ष्मी आहे. हे अष्टलक्ष्मीचं आहे. ज्याला जी लक्ष्मीची आवश्यकता आहे, ज्याची कृपा व्हावी असं वाटते. काही लोकांना आध्यात्मिक उन्नती हवी असेल, त्यांना वैराग्य लक्ष्मी प्राप्त होईल. ज्यांना आर्थिक अडचणी आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं द्रव्य लक्ष्मी जी आहे ती प्राप्त होईल, श्री आहे. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासामध्ये प्रगती व्हावी असे वाटत असेल तर त्यांना सरस्वतीची कृपा त्यांच्यावरती होईल, विद्यालक्ष्मी त्यांना प्राप्त होईल. अशा विविध रूपं जी आहेत, ज्या ज्या जीवाला जे जे आवश्यक आहे ते ते त्याला प्राप्त होईल. म्हणजे ही जी श्री म्हणजे आद्यशक्ती आहे. आणि आद्यशक्तीचं दुसरं रूप जे असेल तर पुरुष रूपसुद्धा आहे, ज्याला आपण आद्यंत म्हणतो, ज्याला आदिपुरुष म्हणतो. त्याचंच नाव विराट पुरुष आहे. त्यामुळे विराट पुरुष असो किंवा आद्यशक्ती असो, ही एकच आहे. त्यामुळं आपण जे हवन करतो हे कुणाला मिळतं तर त्याला मिळतं ज्याने ह्या सृष्टीची रचना केलेली आहे. ह्या सृष्टीचा जो संहार करता आहे, संवर्धन करता आहे आणि पालन करता आहे. ह्या सर्व जो आहे तोच आहे, तो निर्गुण निराकार तत्व आहे, ज्याला आपण ईश्वर म्हणतो, ज्याला आपण सद्गुरू म्हणत असतो. हे सद्गुरू तत्व आहे असं म्हटलं जातं. तर हे सर्व जे आपण करतो हे त्याला प्राप्त होत असतं. आणि या ठिकाणी सद्गुरू गुरुमालिका या ठिकाणी प्रत्यक्ष हजर आहे. आणि आज त्यांनी हे संपूर्ण जे आवर्तन आहे ते स्वीकारले आहेत. हवन जे होत आहे त्याच्यामध्ये सुद्धा तिथं उपस्थिती त्यांची आहे. आणि सर्वांच्याकडून हे हवन होणार आहे, त्याचा पुण्यार्थ सर्वांना प्राप्त होणार आहे. हा ईश्वर म्हणजे कोण, तो वेगळा नाही आहे. ज्याच्या सत्तेनं हा सूर्य तळपतो, सत्तेनं तपते भानू, सत्तेन वहन्ते वायुः, सत्तेन वर्षति पर्जन्यः, सत्तेन वदति वेदः. ज्याच्या सत्तेनं वायू वाहतो, ज्याच्या सत्तेनं वेद बोलतात, ज्याच्या सत्तेनं पर्जन्यवृष्टी होत असते, तो म्हणजे ईश्वर. तो सर्वांचा गुरु आहे. तो हे सर्व स्वीकारत असतो. आपण म्हणत असतो आकाशात पतितं द्वयं यथा गच्छति सागरः, सर्व देवाय नमस्कृत्यं केशवं प्रति गच्छति. आपण कोणत्याही दैवताला नमस्कार केला तर त्या केशवाला म्हणजे ईश्वराला प्राप्त होतो. तो ईश्वर म्हणजे सर्वांचा गुरु आहे, त्याला ते प्राप्त होत असतं. की ज्याच्या आधिपत्याखाली हे सर्व दैवतसुद्धा येत असतात. ब्रह्माला सुद्धा कल्पांती जाणं आहे, विष्णूला सुद्धा कल्पांती जाणं आहे, नव्हे शिवाला सुद्धा जाणं आहे. पण त्यांच्यापेक्षाही मोठा कोणता तरी देव आहे, तो थोर देव आहे. तो काय, तो चोरलेला आहे. मी ध्यानास येईन का असं त्याचं वाक्य आहे. योग्यांच्या सुद्धा समाधीला जो येऊ शकत नाही ते परमतत्व जे आहे ते सद्गुरु तत्व आहे, ते ईशतत्व आहे. नुसतं मला दत्त भेटला पाहिजे, दत्त भेटला पाहिजे असं म्हणून चालणार नाही. तो दत्त जाणून घेतला पाहिजे, कळला पाहिजे. दत्त जर कळला नसेल तर आपल्याला नुसतं आपण पोथी पुराणात दत्ताचं वर्णन जे करतो तेच कळत असतं. तो निर्गुण आहे, निराकार आहे, हे सगळं आहे. गोरक्षनाथांसारख्या योग्यांना सुद्धा ज्याच्या दृष्टीच्या पलीकडे होते, अगोचर आहे ते, असं तत्व आहे ते. त्यामुळं हे तत्व सहजासहजी ध्यानाला सुद्धा येत नाही. दत्तात्रयांची आरती जर तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त ह जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनिजन अवघे समाधी नये ध्याना. सूर म्हणजे दैवत, मुनिजन म्हणजे ऋषीलोक, यांच्या समाधीला सुद्धा जे येऊ शकत नाही हे अगोचर तत्व आहे, जे आहे ते दत्त आहे.
त्याला आकळायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये आपल्याला विलीन व्हायचं आहे. आणि त्यासाठी म्हणून आपल्या सर्वांना जास्तीत जास्त आपली अंतर्गत चेतना जी आहे ही जागृत होणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपली अंतर्गत चेतना जागृती होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परमसुख जे आहे ते मिळणार नाही आहे. नुसता पुण्यार्थ वाढवून चालणार नाही आहे. पुण्यार्थ तर हवाच असतो, परंतु आपल्याला त्या परमात्म्याची भेट होणं गरजेचं आहे. तो खरा मोक्ष आहे, परमोच्च मोक्ष जी सायुज्य मुक्ती म्हटली जाते ती प्राप्त झाली पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून प्रत्येकानं आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि सद्गुरूंची कृपा तुम्हा सर्वांच्यावरती आहे. सद्गुरूंनी सांगितले चरणसुद्धा योग्यांना नव्हे हजारो वर्ष तपश्चर्या करतात हिमालयांमध्ये, त्यांना सुद्धा हे चरण प्राप्त नाही आहेत जे तुम्हा सर्वांना प्राप्त आहे. त्याचा विचार करा तुम्ही की आपण किती भाग्यवान आहात. तुम्ही आज जो संकल्प पूर्तीमध्ये योगदान केलेलं आहे हा केवढा मोठा संकल्प आहे याची कल्पनासुद्धा करू शकत नाही. कारण याच्यामुळं ह्या सर्व विश्वाचं काय होणार आहे, संवर्धन होणार आहे. या निगेटिव्ह एनर्जीज आपल्या पृथ्वीवरतीच फक्त येत नाही आहेत, बाकीच्या ग्रहांवरती पण जात आहेत. परंतु हे जे ब्रह्मांड आपलं जे ब्रह्मांड आहे, असे अनेक ब्रह्मांड या विश्वामध्ये आहेत. परंतु या ठिकाणी या ब्रह्मांडामध्ये खूप निगेटिव्ह एनर्जीचा घाला वरचेवर घडत आहे. तुम्ही पाहिलं असेल आता अलीकडच्याच काळामध्ये कोरोनासारखे सदृश जे काय व्याधी लोकांना जडलेल्या होत्या, हा सुद्धा निगेटिव्ह एनर्जीचाच भाग आहे. आज जे युद्ध चाललेले आहेत, इस्रायलचं युद्ध आहे, हमासचं युद्ध आहे, हे कशाचं प्रतीक आहे? हे सगळं निगेटिव्ह एनर्जीच आहेत. हे विचार कोण पेरते त्यांच्या मनामध्ये? तर बाहेर ग्रहावरून येणारे जे दृश्य आणि अदृश्य असे जे काय एलियन्स आहेत, अलीकडच्या भाषेत म्हणायचे एलियन्स आहेत, ते काही अदृश्य आहेत काही दृश्य आहेत. ते काय करत असतात? ते विचार पेरत असतात आणि त्या विचारांमधून हा उद्रेक घडतोय. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला 1 वर्षापूर्वीच या घटना दिलेल्या आहेत. आणि त्या थांबवण्यामध्ये, या पृथ्वीला ग्रीड्स तयार होण्यामध्ये तुमचं योगदान हे अतिशय मोठं योगदान आहे. हा वैश्विक संकल्प असल्यामुळं याचा पुण्यार्थ जो आहे तो बहुगुणित पुण्यार्थ तुम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि आजचा हा पुण्यार्थ तुम्ही घेऊन घरी जाणार आहात. खऱ्या अर्थानं तुम्ही सर्व दिव्य आत्मे आहात. त्यामुळं यापुढच्या काळामध्ये तुम्हाला अधिक पुण्यार्थ करावा आणि समाजासाठी, या जगासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना बरोबर या ठिकाणी तुम्ही घेऊन जायची आहे. कोणताही संकल्प असतो तर ज्याला आपण विल पॉवरसुद्धा म्हणतो, की ज्याची प्रबळ किंवा दृढ निष्ठा असते, स्वतःवरती असते, तोच त्या निश्चयामुळं काय करतो, यशाला प्राप्त होत असतो. अन्यथा काय म्हटलं जातं, संकल्पार्थो विनश्यंती, नुसतं संशयार्थो विनश्यंती. मनामध्ये संशय घेतला आपण की आपण हे करतोय, हे सांगतोय, हे खरं आहे का? आपण ऐकतोय हे आपण मोठा विश्वाचा संवर्धनाचा कार्यक्रम आपण करत आहोत. आरतीला थोडा वेळ झाला तरी चालेल, मला बोलायचं आहे काय. तर मनामध्ये कोणताही संशय घेणं हे सुद्धा फार चुकीचं आहे. कारण आपलं जे योगदान आहे हे तिथं पोहोचलेलं आहे, कळलं का? आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं भविष्य काळामध्ये या पृथ्वीवरती येणाऱ्या जे काय ग्रह, वेगवेगळ्या ग्रहांवरून एलियन्स म्हणा तुम्ही किंवा निगेटिव्ह एनर्जीज आहेत, त्यांचा घाला या ठिकाणी आता थांबणार आहे. या ठिकाणी पृथ्वीला ग्रीड्स निर्माण झालेले आहेत. जे लोक ध्यानी आहेत त्या ध्यानींना कदाचित ह्या गोष्टी जाणवल्या असतीलच. वेगवेगळ्या लोकांना याच्या घटना जाणवायला लागलेल्या आहेत आणि त्यांना दिसतंय आता की या पृथ्वीवरती खूप काही गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. काही पुण्यात्मेसुद्धा जे आहेत ते आत्मे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना ईश्वरानं ऑर्डर दिलेली आहे की तुम्ही पृथ्वीवरती जा आणि हे जे काही निगेटिव्ह एनर्जी खूप वाढलेले आहे हे आता कमी केले पाहिजेत. त्यांना इथून हाकलून लावा असं त्यांना आदेश आहेत. त्यामुळे ते या पृथ्वीवरती यायला लागलेले आहेत. आणि त्याप्रमाणे आता खऱ्या अर्थानं सनातन धर्म जो आहे, जो ईश्वराच्यापासून तयार झालेला आहे, निघालेला आहे आणि परत ईश्वरामध्येच जाऊन पोहोचणार आहे, तो आर्य सनातन हिंदू धर्म आहे, वैदिक धर्म आहे. हा ईश्वरापासून मिळालेला आहे धर्म, निघालेला आहे आणि परत त्याच्यामध्येच त्याचं जाणं आहे. तर तो धर्म खऱ्या अर्थानं संवर्धन होणार आहे आणि हाच धर्म जो आहे ह्या विश्वाला तारक असा हा धर्म राहणार आहे. म्हणून सनातन धर्माची पुनरुत्थान हे खऱ्या अर्थानं आता घडत आहे आणि या सर्वामध्ये आपल्या सर्वांचं योगदान फार मोठं आहे. माझं सर्वांना या ठिकाणी आवाहन आहे, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये
लहान मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, मुली आहेत, या सर्वांना आपण हे श्रीसूक्ताचं पठण करण्यासाठी सांगावं, त्यांना उद्युक्त करावं. कारण याच्यामधून त्यांची अंतर्चेतना जी आहे जागृती होणार आहे. आणि ज्यावेळी त्यांची अंतर्चेतना जागृती होईल त्यावेळी त्यांच्यावरती विपरीत कोणतेही परिणाम घडणार नाही आहेत. तर म्हणून सर्वांनी त्याप्रमाणे सर्वांना सांगावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. मला आणखी काही गोष्टी सांगायच्या आहेत. याच्यामध्ये खूप काही लोक आहेत त्यांना शारीरिक त्रास होतो. त्यांना असं वाटतं की या परमेश्वरानं आपल्याला असलं कसलं शरीर दिलं आहे की मी सतत आजारी आहे. काहींना असं वाटतं माझ्याच मागं का दुःख आहेत, इतरांना का दुःख नाही, दिसत आहेत सगळे लोक आनंदी दिसतात, मीच का दुःखी आहे. तर या ठिकाणी वाहता उद्वेग दुःखाची केवळ नुसतं उद्वेग वाहत गेलं तर काय होणार, त्याच्यापासून दुःख होणार आहे. आणि याच्या पाठीमागची जर पार्श्वभूमी आपण पाहिली तर तुम्हाला जर प्रश्न मी विचारला की ठीक आहे तुम्हाला हे शरीर असं प्राप्त झालेलं आहे, हे कोणामुळं प्राप्त झालेलं आहे, हे देवाने दिलं आहे का तुम्हाला, हे शरीर कोणी दिलेलं आहे तुम्हाला, हे तुमचं तुम्ही चॉईस केलेलं शरीर आहे. आता तुम्ही म्हणाल हे आम्हाला थोडंच माहिती आहे, गर्भामध्ये असताना आम्हाला माहिती आहे काय हे शरीर मला मिळालेलं आहे, हे कसं काय आम्ही चॉईस केलेलं आहे, हे तर आमच्या आईवडिलांनी किंवा जो नियंता आहे त्याने दिलेलं आहे असं म्हणतात. माझा विचार थोडा वेगळा आहे याच्या पाठीमागचा. कारण जसं एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनं बिल्डिंग बांधल्यानंतर त्याच्यामध्ये 100-125 घरं असतात आहे की आपण आपल्याला घर घ्यायचं असतं, आपण काय करतो सगळी घरं बघतो आपण, ते प्रत्येक प्लॅन बघत असतो आणि त्यातला एक प्लॅन आपण चॉईस करत असतो. आपण सगळे 100च्या 100 चॉईस करतो ना, नाही का. तसं परमेश्वरानं अनेक शरीरं बनवलेली आहेत. तुम्हाला शरीर कोणतं पाहिजे हे त्यानं ठरवलेलं नाही आहे, तुम्ही ठरवलेलं आहे मला हे हवं आहे. तुम्ही बघा तुमचे फिंगरप्रिंटसुद्धा विश्वातल्या कोणत्याही व्यक्तीशी मॅच होणार नाहीत. एवढे अगदी तंतोतंत त्याचं व्यवस्थित बनवणं आहे. तर तुम्ही असा विचार कराल की आम्हाला जर हे असं त्यावेळी माहिती असतं तर मग हे शरीर आम्ही असं चॉईस केलं नसतं, आम्ही काहीतरी वेगळं चॉईस केलं असतं. परंतु त्याच्याबरोबर आणखी 2 गाठोडी तुमच्याबरोबर आहेत, कर्माची गाठोडी तुमच्याबरोबर आलेली आहेत. आता ते सुद्धा ओझं तुमच्याबरोबर आहे, ते पेलण्यासाठी म्हणून तुम्हाला कोणतं शरीर योग्य आहे हे तुम्ही चॉईस केलेलं आहे. त्यामुळं जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्याच्याबद्दल वाईट वाटून घेणं किंवा त्याला नावं ठेवणं हे योग्य आहे का. त्यामुळे खऱ्या अर्थानं जर आपण असा विचार केला की जे ईश्वराने दिले आपण असं म्हणतोय शरीर हे आपण स्वतःच चॉईस केलेलं आहे आणि आपण सुद्धा त्या ईश्वराचाच भाग आहे. मी एखाद्या कुळामध्ये जर आपल्याला जन्माला यायचं असेल, त्या एखाद्या आत्म्याला जन्म घ्यायचा असेल तर त्या कुळपुरुषाची परवानगी घ्यावी लागते. आपण आपल्या घरामध्ये कुठल्या अनोळखी माणसाला एंट्री देतो का, कधी नाही देत. तसा कुळपुरुषसुद्धा काय करत असतो, त्याच्या कुळामध्ये कोणालाही अशी आला आणि त्याला एंट्री दिली असं होत नाही कधी. त्याच्याकडून अभिवचनं घेतली जातात. मी तुमच्या कुळामध्ये जन्माला आल्यानंतर तुमच्या कुळाचे रीतिरिवाज जे आहेत ते मी चालवेन, तुमच्या कुळाचा लौकिक जो आहे तो दिगंतराच्या पलीकडे मी पोहोचवेन, तुमच्या कुळाचा उद्धार करण्यासाठी प्रजोत्पादन जे आहे ते मी करेन आणि हा वारसा जो आहे हा पुढील पिढीला मी देईन, अशी वचनं दिलेली असतात. आणि ती वचनं दिल्यानंतर त्या जीवाला काय होतं, त्या कुळामध्ये प्रवेश मिळत असतो. आणि एकदा त्या कुळामध्ये त्याला प्रवेश मिळाला, जन्माला आल्यानंतर तो जीव काय करतो ते विसरून जातो. तो मायेच्या पटलाखाली आल्यामुळे त्याला कळत नाही की मी वचनं दिलेली आहेत. आणि तिथं खऱ्या अर्थानं काय होतं तर त्या कुळपुरुषाला दिलेली वचनं जे आहेत ते भंग होतात. आणि वचनभंगासारखं महापातक कोणतं नाही आहे. आपल्या कायद्यांमध्ये पण तुम्ही बघा की ज्या लोक आपल्या घरामध्ये सेवक म्हणून ठेवलेले असतात, नोकर असतात किंवा बँकेमध्ये सुद्धा जे सर्व्हिसला असतात त्यांच्यावरती विशेष विश्वास असतो म्हणून ठेवलेले असतात. त्याने जर त्या घरामध्ये चोरी केली, बँकेत चोरी केली तर इतरांपेक्षा त्याला मोठी शिक्षा होत असते. का तर ते विश्वासघात आहे. ज्या विश्वासानं त्याला तिथं नोकरी मिळाली असती त्या विश्वासाला तडा जात असतो. आणि म्हणून विश्वासघातासारखं मोठं पातक कोणतं नाही आहे. तर आपण आपल्या कुळपुरुषाला जी वचनं दिलेली आहे ती आपण पाळले पाहिजेत. आपल्या कुळाचार जो आहे हा पाळला पाहिजे. रामदास स्वामींनी पण तेच सांगितलं आहे, कुळाचार हा थोर सांडू नये. कुळाचार थोर आहे, मोठा आहे, तो कधीही सांडू नये असं सांगितलेलं आहे.
तुम्ही बाकी दैवतांची पूजा करा नाही तर करू नका, पण कुळस्वामीची पूजा ही तुम्हाला केली पाहिजे. गुरुकृपा व्हायसाठी सुद्धा तुम्हाला कुळस्वामीचं त्याच्यामध्ये काय असतं, योगदान मोठं असतं. आम्ही सुद्धा ज्यांना दीक्षा देतो त्याच्या आधी त्याच्या कुळस्वामीला किंवा कुळस्वामीला विचारत असतो, याला आम्ही दीक्षा देतोय, तुझं सगळं व्यवस्थित आहे ना बाबा, तो येतोय का तुझ्याकडे? काही लोकांना कोणाचा कुळस्वामीच माहिती नसतो. अशा घटना घडायला लागलेल्या आहेत. तर कुळस्वामीची कृपा होणं हे आपल्या मार्गामध्ये ज्या अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि अध्यात्मामध्ये सुद्धा हे अतिशय महत्त्वाचं आहे. आज खऱ्या अर्थानं या भारतभूमीला सनातन धर्माचा प्रचार प्रसार आणि सर्वात मोठं म्हणजे याचं संवर्धन करण्याची गरज भासायला लागलेली आहे. आणि या पाठीमागं अनेक मुस्लिम राजे या ठिकाणी येऊन गेले, ख्रिश्चनांनी राज्य केलेलं आहे, इंग्रजांनी, डच, पोर्तुगीज या सर्वांनी या ठिकाणी राज्य केलेलं आहे. प्रत्येकानं इथं येऊन काय केलेलं आहे, त्यांचा धर्मविस्तार करायचा प्रयत्न केलेला आहे आणि हिंदू धर्मावरती प्रत्येक ठिकाणी घाले घालण्याचे प्रयत्न केलेले आहेत. हिंदू धर्मीयांना सुद्धा इतरांचा धर्म आता श्रेष्ठ वाटायला लागलेला आहे. ही फार दुःखद घटना आहे. हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे, हिंदू धर्मातली गाय जी देवता आपण मानतो तिला, ती किती पवित्र आहे, मोठं आहे तिचं स्थान, हे लोकांना माहिती नाही आहे. हिंदू धर्मातल्या स्त्रियांना वाटवण्याचं कार्य चाललेलं आहे, मुलींना पाठवण्याचं कार्य चाललेलं आहे, पळवून न्यायचं काम चाललेलं आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि यासाठी प्रत्येक हिंदू हा जागृत झाला पाहिजे. ज्यावेळी आपण जागृत होऊ त्यावेळेला इतर कोणीही तुमच्या घरामध्ये डोकावून बघू शकत नाही. परंतु आपण जर सबळ नसू तर तुमच्या घरामध्ये प्रत्येकजण बाहेरचं येऊन काय करेल, आपल्यावरती अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करेल. तर प्रत्येक हिंदूनं त्याची ही जबाबदारी आहे की आपल्या कुळातल्या मुलींची लग्न जी आहेत हे चांगल्या घराण्यामध्ये घडली पाहिजेत. आपल्या कुळाचा उद्धार आपणच केला पाहिजे. आपल्या कुळाला आपण कमी प्रगतीचं लेखणं म्हणजे हे कुळपुरुषाला दिलेलं वचनाचा मोठा वचनभंग आहे. हे असं कधीही घडता कामा नये. अन्य धर्मियांच्यामध्ये आपल्या मुली जात आहेत हे योग्य नाही आहे. मुलंसुद्धा अन्य धर्मियांच्यामुळे आपल्या हिंदू धर्मातल्या मुली असतानासुद्धा अन्य धर्मियांच्या मुली करतात का तर ती कुठेतरी नोकरीला आहे, पैसा कमवते, मुलगा चांगला नोकरीला आहे, पैसा कमवते, परंतु हा विचार नसतो त्यांच्यामध्ये की तो कुळाचार पाळतोय की नाही, धर्माचरण करतोय की नाही. तो प्रत्येकानं आपापलं धर्माचरण केलं पाहिजे. आणि धर्मो रक्षती रक्षता, जो धर्माचं रक्षण करतो त्याचं धर्मरक्षण करत असतो. धर्मो एव हंती धर्म असं सांगितलेलं आहे. जो धर्माचं हनन करतो धर्म त्याचं हनन करत असतो. त्यामुळे धर्माचं रक्षण करणं हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी प्रत्येकानं उद्युक्त झालं पाहिजे. आपल्या सर्व पिढ्यांना पुढच्या आणि तरुण जरी असतील त्यांनासुद्धा आपले कुळाचार सांगितले गेले पाहिजेत. जे ब्राह्मण आहेत ब्राह्मणांच्या मुलांच्या मुंजी ह्या झाल्याच पाहिजेत. लग्नाच्या वेळी मुंजी केल्या जातात बऱ्याच लोकांच्या, हे योग्य नाही आहे. वयाचं 7वं 8वं वर्ष आहे त्यावेळी त्यांची मुंज झालीच पाहिजे. त्याला गायत्रीची दीक्षा मिळालीच पाहिजे. ब्राह्मणांना विशेष करून गायत्री देवता ही त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात प्रसन्न असते. तर हे वरदान आहे ब्राह्मणाला. आणि ब्राह्मणांना दुसरं एक वरदान असं आहे की त्याला गुरुचा अधिकार पण दिलेला आहे. तो त्याच्या मुलांचा गुरु होऊ शकतो, त्याला दीक्षा देण्याचा अधिकार दिलेला आहे. ही सुद्धा मोठी कृपा आहे. तर प्रत्येकानं आपला धर्म वाचवला पाहिजे. मुलांना योग्य प्रकारे दीक्षा दिली पाहिजे, वळण दिलं पाहिजे, कुळाचार त्यांना समजावून सांगितले पाहिजेत. हे आपल्याला ह्या 21व्या शतकात 22व्या शतकात सांगावं लागतं आहे. का तर आपण पूर्वीचे आपण नेहमी पूर्वजांच्या बडाया मारत असतो. आमचे घराणे असं होतं तसं होतं, आमच्या घराण्यामध्ये गजांत लक्ष्मी होते, हत्ती झुलत होते आमच्या घरासमोर. हे सगळं सांगायला बरं वाटतं आपल्याला. आज आपण काय आहोत हे बघणं फार गरजेचं आहे. ही आपली दशा का झालेली अशी, कारण आपण धर्माचरण सोडलेलं आहे आणि धर्माचरण सोडल्यामुळं आपली ही अशी अधोगती झालेली आहे. धर्माचरण जर सोडलं नसतं तर खऱ्या अर्थानं धर्मानं आपलं रक्षण केलं असतं. परंतु आता ते घडत नाही आहे. याचं मुख्य कारण म्हणजे आपण भ्रष्ट झालेलो आहोत. जे लोक धर्माचरण करत नाही आहेत, भ्रष्ट आहेत, त्यांच्या घरामध्ये अशांतता आहे,
अलक्ष्मी तिथं वास करते, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. प्रत्येकाचं घर जे आहे हे आनंदमय झालं पाहिजे, शांततामय झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं लक्ष्मीचा वास असला पाहिजे. पाठीमागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितले लक्ष्मी आणि अलक्ष्मीमधला फरक सांगितलेला आहे. क्षुत पिपासा मलाम ज्येष्ठाम अलक्ष्मीम नाशयाम्यहम, आपण असं सांगतो. मी काय करेन तर अलक्ष्मीचा नाश करेन. ती कुठली अलक्ष्मी आहे? क्षुत पिपासा म्हणजे काय? भूक आणि तृषा यांनी व्याप्त असणारी अशी जी लक्ष्मी आहे तिला अलक्ष्मी म्हणतात. आता विचार करा, आपण जर जेवलो नाही तर आपण आपलं शरीर चालणार आहे का? पाणी पिलं नाही तर आपलं शरीर चालू शकेल का? परंतु या श्रीसूक्तामध्ये याचा अर्थ तो अभिप्रेत नाही आहे. या श्रीसूक्तामध्ये अभिप्रेत अर्थ काय आहे? भूक म्हणजे काय आहे? लालसा, लोभ, ही जी आहे ती भूक आहे, स्वार्थ आहे, ही भूक आहे. पिपासा म्हणजे काय? तृष्णा आहे ती. मला सर्वांचं पाहिजे, इतका हव्यास आपल्याला की समोरच्याचं सुद्धा पाहिजे ना, शेजारच्याही ताटाचं पाहिजे. आणि या सगळ्यांच्यामुळं काय होतं की आपले अधोगती होत असते. क्षणिक स्वार्थासाठी आपण काय करत असतो? इतरांची घात करत असतो, इतरांना नुकसान करत असतो. आणि हीच खरी अलक्ष्मी जी आहे ही आपल्या मनामध्ये आहे, आपल्या आतमध्येच आहे. तिचा मी नाश करेन असं सांगितलं आहे. म्हणजे आपण सामर्थ्यवान आहोत की नाही? तुम्हाला सर्वांना वाटतंय की नाही आपण सामर्थ्यवान आहोत? जर आपण सामर्थ्यवान आहोत, आपण या अलक्ष्मीचा जर नाश करू शकत असोत तर निश्चितच आपल्याजवळ लक्ष्मी येणार आहे. आणि ती लक्ष्मी कशी असणार आहे? ती शांतता देणारी आहे, सौख्य देणारी आहे, समृद्धी देणारी आहे, धनलक्ष्मी आहे ती, आहे की नाही? अश्वलक्ष्मी आहे, मला घोडे दे हे सगळं सांगितलेलं आहे. रजत लक्ष्मी आहे, सुवर्णलक्ष्मी आहे ती. हे सगळ्या प्रकारची लक्ष्मी जी आहे ही तुमच्यामध्येच आहे. तुमचं शरीर जे आहे हे लक्ष्मीमय होईल. नारायण आणि लक्ष्मी हे बाहेर नाही आहेत, हे तुमच्या शरीरामध्येच आहेत, आतमध्येच आहेत. त्याला ओळखणं गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून तुमची अंतश्चेतना जी आहे ही जागृत होणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यासाठी हे श्रीसूक्ताचे पाठ केले पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल व्हॉट्सॲप ग्रुपवरती आज पूर्वा पाटणकर ताई येऊ शकल्या नाहीत या ठिकाणी. त्यांना ज्या दिवशी आपण श्रीसूक्त करा असं सगळ्यांना सांगितलं गेलं त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांचा श्रीसूक्ताचा संकल्प एक दिवससुद्धा चुकलेला नाही. इतक्या जाणीवेने त्यांनी श्रीसूक्ताचे पठण केलेली आहेत. दुसरं एक व्यक्तिमत्व असंच आहे, उषाताई कळमकर म्हणून आहेत. त्या पण रिटायर्ड मुख्याध्यापक आहेत. त्यांचे आता 75-76 वय आहे. त्यांनी समर्थांच्या शिष्यांवरती संशोधन करून कल्याण स्वामी, आनंद उद्धव स्वामी, वेण्णा स्वामी, अक्का स्वामी यांची चरित्र त्यांनी लिहिलेली आहेत. अजूनही त्यांचं काम चालू आहे ते. तर त्यांनीसुद्धा त्यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन्स होणार होते. आठवडाभर मी दवाखाना असल्यावरती कदाचित मला श्रीसूक्ताचं पठण करता येणार नाही, पण आधी आठवडाभर त्यांनी श्रीसूक्ताचं पठण ॲडिशनल केलेलं होतं. इतके जाणीवेनं प्रत्येकानं या ठिकाणी ह्या श्रीसूक्ताचं पठण केलेलं आहे. तुम्ही सर्वजण तसेच आहात याच्यामध्ये. आणि खऱ्या अर्थानं आज त्यांना या ठिकाणी यायला जमलं नाही तर त्यांना मी उपाय सांगितलेला होता की तुम्ही तुमच्या समिधा अभिमंत्रित करा आणि इथं पाठवून द्या. त्यांची या ठिकाणी बहीण आलेली आहे. जाताना त्यांनी मला जरूर भेटून जावं. तर त्यांच्या समिधासुद्धा या ठिकाणी आहूत करण्यात येणार आहेत. दुसऱ्या एक नांदेडमधल्या अंजली जटाले म्हणून आहेत, त्यांनासुद्धा या कार्यक्रमाला येता आलं नाही आहे. तर त्यांच्याही समिधा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्या समिधा आपण आहूत करू. या सर्वांना याचे पूर्णाहुतीचं पूर्ण पुण्यार्थ जो आहे हा प्राप्त होणार आहे. मनानं या ठिकाणी ते आहेत. आज देहानं या ठिकाणी इथं जरी नसले, उपस्थित नसले तरीसुद्धा मनानं निश्चित आहेत ते लोक. आणि असे सर्वजण जे आहेत ज्यांनी या संकल्पामध्ये सहभाग घेतलेला आहे त्या सर्वांना आजच्या दिवशी हा पुण्यार्थ देण्याचं अभिवचन जे आहे हे सद्गुरूंच्या तर्फे मी तुम्हाला देत आहे. कार्यक्रमाचा उत्तरार्ध आता जवळ आलेला आहे. आरतीची वेळ तुम्हाला वाटलं असेल कदाचित ही वेळ पुढे गेलेली आहे, परंतु सद्गुरूंना विनंती केली आणि त्यांना सांगितलं की हे शब्द जे आहेत हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं अतिशय गरजेचं होतं आणि त्यासाठी काही मानसिक वेळ तुम्ही आम्हाला द्या. तर आपण लगेचच आता आरती करूया. आरती झाल्यानंतर या ठिकाणी जे काही बाहेरून भक्त लोक आलेले आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार आपण करणार आहोत आणि त्यानंतर पूर्णाहुतीचा कार्यक्रम आपण लगेचच करणार आहोत. तर आपण
लगेचच आरतीला सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ. जय देव जयाद्य शक्ती श्रीराद्य शक्ती सर्वारे आरती प्रेमाची आरती गुरुमूर्ती. जय देव वर्णावा सद्गुरु महिमा ज्यांच्या सागरच्या नाहीच सीमा. सद्गुरु प्रेमा त्याला संकटी रक्षण्या. जय देव जयाद्य शक्ती श्रीराद्य शक्ती सर्वारे आरती प्रेमाची आरती गुरुमूर्ती. जय देव गुरुची आहे कृपा त्यावर सदैव मार्ग त्याला सुखकर. श्रीधर स्वामी जयतीश्वर श्रीधर शाहीर त्यांचा किंकर. जय देव जयाद्य शक्ती श्रीराद्य शक्ती सर्वारे आरती प्रेमाची आरती गुरुमूर्ती. जय देव जय देव. चंद्रां प्रभासाय दातुलं देवते लोके देवदत्तावतारां तां लक्ष्मीमेव शरणमहं प्रपद्ये लक्ष्मीर्मे सां पावरणे आरुद्रवर्णे तपदो ददातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वः राजास्त भाषा लक्ष्मीः उपैतुमां देवदकर्कीर्तिष्ठमनिना सह प्रादुर्भूतो राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृत्तिं ददातु मे सत्त्वभासामलां ज्येष्ठां लक्ष्मीर्नादयाम्यहम् अबोधमनमृत्युञ्जातरमान्तर्गत मे ग्रहात् नन्दबालान्तराधरकान् नित्यवृटाङ्करेषणे ईश्वरे उदरमभूतानान्ताम्योपयेष्यम् मनसकाममाकोतिं बालसत्यमटेमहे प्रोणावपन्नस्यमैथेतयदायिनः कर्तमेन प्रणाभूतामैतं पवकर्तमा श्रियं पादे मे कुले मातरं पद्मादने आपसृजन्ततिष्ठाने निक्लेतवद मे गृहे दिनदेवी मातरौ श्रियं पादे मे कुले आत्रा यत्करणे यज्ञो सुवर्णाः हेममालिने सूर्याभिरन्मये लक्ष्मी दातवेदो मावः आर्द्रां पुष्करणे पुष्टिं पिङ्गलां पद्मालिने चन्द्राभिरन्मये लक्ष्मी दातवेदो मावः तां मावः दातवेदो लक्ष्मी मनपगामिने यस्याभिरण्यं प्रबोधं गावोदासोष्मान् विद्येयं पुरणानः यश्चने प्रयतो भूत्पादो जाताच्चमन्वः सूक्तं पञ्चशर्गञ्च श्रीकामसुरञ्जपेद पद्मार्णे पद्महोरो पद्माक्षे पद्मशम्भवे तन्मे पठति पद्माक्षे यन्दौक्यं नमाम्यहम् अन्वदाये घोराये
तुमचं नाव सांगा जरा. माझं नाव दीप्ती लोहोकर आहे. ताई, तुम्ही या संस्थेशी कधीपासून जोडले गेले आहात? मी त्याला 3 वर्ष झाले सरांना फॉलो करते आणि मला बरेच चांगले चांगले अनुभव आलेले आहेत. माझे बरेचसे प्रश्न सुटलेले आहेत. आता रिसेंटली माझे मिस्टर जवळजवळ 15 दिवस ICU मध्ये होते. जे सरांनी सांगितल्याप्रमाणे मी विभूती आणि तीर्थ त्यांना कंटिन्यू देत होते आणि जप करत होते, तर ते आज व्यवस्थित घरी आलेले आहेत मागच्या शनिवारी आणि आता ते स्टेबल आहेत. तर तुम्हाला रामचंद्र जोशी महाराज आणि श्री उद्धव जोशी महाराज यांच्याबद्दल कसं समजतं? सचिन कुलकर्णींनी मला सांगितलं. ॲक्च्युली ते आमचे फॅमिली फ्रेंड आहेत आणि त्यांच्या बहिणीकडे सर जाणार होते तेव्हा त्यांनी मला जेवणाची ऑर्डर दिली होती आणि तेव्हा मग मला ते म्हणाले की ऑर्डर हे निमित्त आहे, पण असं असं सर आहेत आणि त्यांचं हे असं असं कार्य चाललेलं आहे, तर तुम्ही एकदा त्यांना भेटा, तुमचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतील. आणि मी गेले होते मग सरांकडे तेव्हा आणि तेव्हापासून खूप छान माझ्यात पॉझिटिव्हपणा खूप वाढलेला आहे. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा